नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं 93वं पुष्प आज मी आपल्यासमोर सादर करतो आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेतो आणि मग आजच्या विषयाला सुरुवात करतो. मी कालच सांगितलं की माझ्या डायऱ्या लिहिलेल्या आहेत, त्यातल्या काही पानं जी साधकांच्या अतिशय उपयोगाची आहेत असं मला वाटतं, त्या ठिकाणी ते स्वतः आहेत असा त्यांना भास होईल आणि मार्ग कोठून कसा काढायचा ह्याचंही कदाचित काही लोकांना त्यात मार्गदर्शन होईल. त्यामुळे हे 3-4 जी व्याख्यानं आहेत ही माझ्या जुन्या रोजनिशा ज्या काही लिहिलेल्या आहेत त्या वाचून दाखवाव्या असं माझ्या मनात आलं. तारीखवार लिहिलेल्या अशा या रोजनिशा आहेत. तर हा आहे 8 ऑगस्ट 2002. आत्मज्ञान उर्फ सत्य याचा प्रवास फार कठीण असावा. सामान्यपणे आपण जी माहिती मिळवतो ती आपल्या शरीराच्या तथाकथित ज्ञानेंद्रियांनी मिळवतो. जे शरीरच नित्य अथवा सत्य नाही, त्याच्या अवयवांनी मिळवलेलं ज्ञान सत्य कसं काय असू शकेल बरं? ती एक माया आहे. जसं शरीर आपल्याला सत्य वाटतं, जग सत्य वाटतं, तसंच हे ज्ञानही सत्य वाटत असतं आणि त्याला आपण कवटाळून मला सत्य सापडलं असं समजत असतो. तथाकथित दूरश्रवण, दूरदर्शन इत्यादी सिद्धी या सुद्धा त्यामुळे अज्ञानातच गणल्या गेल्या पाहिजेत, कारण या सर्व मनाच्या सामर्थ्याचा भाग आहे. ज्या क्षणी हे मन नष्ट होईल त्या क्षणी माया नष्ट झाल्यामुळे हे सर्व जग आणि त्याचं झालेलं तथाकथित ज्ञानही नष्ट होईल, यात काही शंका नाही. त्यामुळं खरं ज्ञान उर्फ आत्मज्ञान ज्याला मिळवायचं आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आत्मज्ञान, निजानंद, स्वरूपज्ञान हे सर्व शब्द समानार्थी आहेत आणि हा सर्व भाग मनापलीकडचा आहे. ज्ञानाचे 2 भाग आपण करूया. एक मायेच्या अलीकडचा आणि दुसरा मायेच्या पलीकडचा. अलीकडच्या भागात झालेलं ज्ञान हे व्यावहारिक, तर पलीकडच्या भागात झालेलं ज्ञान हे आत्मिक. दोन्हीही भागात सुख हे आहेच. जगातील प्रत्येक जण सुखाच्या मागे लागलेला आहे. जिथून कुठून मिळेल तिथून सुख ओरबाडणं चालू आहे. या सुखाचं स्थान प्रथमतः देह असल्यामुळे देहाला सुख देण्याचा आपला प्रयत्न चालू असतो. चांगलं खावं, चांगलं प्यावं, चांगले कपडे घालून देहाला सुशोभित करावं, देहाला आनंद देणारे शारीरिक सुखोपभोग घ्यावेत. कामिनी कांचन कीर्ती हे तर कोणाला नको असतात. त्यासाठी लागणारा पैसा मिळेल त्या मार्गाने मिळवून हे सर्व सुख मिळवण्याचे अनंत मार्ग माणूस शोधत असतो. ज्याला सरळ मिळत नाही तो चोरी, व्यभिचार याकडे वळतो. त्याचाही प्रयत्न शेवटी सुखासाठी धडपडत हाच असतो की नाही? हे सर्व सुख शारीरिक क्षणिक असतं हे आपण विसरतो. श्रीखंड किती खावं याला जशी मर्यादा आहे, तसे भोगही एकावेळी किती भोगावेत याला मर्यादा आहे. ही मर्यादा ज्यांनी ओलांडली त्यांचं ते सुख संपलं आणि दुःख सुरू झालं. अतिखाण्याने पोट बिघडेल तर अतिभोगाने शरीर खंगेल. त्या खाण्याचा आणि भोगाचा आनंदच संपून जाईल. म्हणून प्रत्येक गोष्टीत ज्यांनी मर्यादा पाळली त्यांना थोडंफार तरी तथाकथित सुख पदरात पडतं. परंतु हेही सर्व सुख वय वाढेल तसं मर्यादित आहे आणि शेवटी नष्ट होणार आहे. याची जाणीव ठेवली पाहिजे. ही जाणीव ज्यांना झाली ते या सुखाचा विचार सोडून मनापलीकडच्या सुखाचा विचार करू लागले आणि त्यातच अध्यात्मशास्त्राचा जन्म झाला. नष्ट होणारं सुख, नष्ट न होणारं सुख प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू झाले. या लोकांनी जगातल्या तथाकथित सुखाला विषाची उपमा देऊन
ह्या सुखाला विषयानंद असं नाव दिलं. खऱ्या सुखाच्या तळाशी जाता जाता ते मायेच्या पलीकडे गेले आणि सर्व सुखांचं मूळ त्यांना सापडलं. जे सुख कधीच न संपणारं असल्यामुळे अक्षय ठरलं, त्याला ते निजानंद म्हणू लागले. हा निजानंद प्राप्त करून घेण्याचा मार्ग मात्र अत्यंत खडतर आहे. मी म्हणजे शरीर ही भावना जन्मोजन्मी रुजल्यामुळं आणि प्रत्यक्ष तसं दिसत असल्यामुळं ही भावना नष्ट करणं सोपं नाही. हे जग, बायका, मुलं, मित्र, नातेवाईक हे सर्व दृष्टीला दिसत असतानाही ते म्हणजे माया आहे असं म्हणणं आणि त्यानुसार वागणं हे व्यावहारिकदृष्ट्या मूर्खपणाचंच आहे. त्यामुळं व्यावहारिक आणि आत्मिक हे भाग मानणं आलंच. दोन्ही ठिकाणी त्या त्या स्थानानुसार वागणारा हा खरा शहाणा. म्हणूनच आपले सर्व मुनी ज्यांनी या निजानंदात बुड्या मारल्या ते सर्व बहुतांशी विवाहित होते. विवाह करून जगातील सर्व तथाकथित सुखांचा मर्यादेनं भोग घेऊन सर्व वैषयिक भावनांचे शमन आणि नंतर दमन करून पुन्हा मूळ सत्याचा शोध घेण्याचा त्यांनी अविरत प्रयत्न केला आणि त्याचे एक स्वतंत्र शास्त्र निर्माण करून त्या क्षेत्रात येणाऱ्या नवोदितांना मार्ग दाखवण्याचं काम या ऋषीमुनींनी केलं. तोच हा सत्यमार्ग प्रदीप. सत्य हे त्रिकाला बाधित आहे. कालानुसार ते कधी बदलत नाही. माणसानुसार ते बदलत नाही. ते सर्वांसाठी एकच आहे. त्यासाठी मनुष्य, पशु, निसर्ग हा कोणताही भेद नाही. जिथं जात पात, उच्च नीच, गरीब श्रीमंत हा भेद नाही. ज्याला मुळापासून त्याची अत्यंत तीव्र इच्छा आहे त्याला ते निश्चित मिळेल. मग तो स्त्री असो, पुरुष असो, गरीब असो, उच्च असो, सगळे काय कोणताही असो, त्याच्या तीव्रतेनुसार वेळ कदाचित कमी जास्त लागेल. परंतु जगाचा इतिहास पाहिला तर ज्याला इतरांपेक्षा जास्ती दुःख आहेत त्यांनाच या प्रवासाची जास्ती ओढ आहे असं दिसून येतं. सर्व धर्मसंस्थापक, संत, आध्यात्मिक अधिकारी, योगी हे याच परिस्थितीतून गेलेले आहेत. या सर्वांनीच व्यावहारिक सुखाच्या त्यागाची भूमिका घेतलेली आहे. प्रेम, सत्य, दया, शांती या तत्वांचा पुरस्कार केलेला आहे. कारण यत्ययावत सृष्टीत एकच असं तत्व भरलेलं आहे याची त्यांना खात्री पटलेली होती. सर्व समान ही त्यांची भूमिका होती. त्यामुळे ज्यांना प्रेम नव्हतं त्यांना त्यांनी प्रेम दिलं. ज्यांना शांती नव्हती त्यांना त्यांनी शांती दिली. ज्यांना दयेची आवश्यकता होती त्यांना त्यांनी दया दिली आणि समाज एकसंध बांधण्याचा प्रयत्न केला. या सर्व व्यक्तींमध्ये एक समान गुण आहे आणि तो म्हणजे या सर्वांनी तप केलं, ईश्वर शोधण्याचा प्रयत्न केला. काही ना तो मिळाला, काही ना तो मिळाला नाही, पण म्हणून त्यांचे प्रयत्न त्यांनी सोडले नाहीत. ईश्वर म्हणजे तरी काय हो? जे अंतिम सत्य, ज्याच्या सत्तेमुळे हे सर्व जग अखंड चाललेलं आहे. हजारो लाखो वर्षापासून ह्या अनंत सूर्यमालिका, त्यांचे अनंत ग्रह फिरत आहेत. काही नष्ट होत आहेत तर काही नवीन निर्माण होत आहेत. या सर्वांवर नियंत्रण करणारी एखादी शक्ती असेल की नाही? याशिवाय ते इतक्या नियमांनी फिरतील का? या शक्तीला मग कोणी कोणती वेगवेगळी नावं ठेवली असतील. आपण त्याला ईश्वर समजू. आपणही या सृष्टीचे एक अंश आहोत. त्यामुळे त्या ईश्वराचाही एक अंश आहोत. आपण त्याचा अंश आहोत, त्यामुळे त्याला जाणण्याचा आपल्याला हक्क आहे. आपल्या वाडवडिलांची, वंशाची माहिती मिळवण्याची जशी आपल्याला उत्सुकता असते तशी आपल्यातल्या या ईश्वरी अंशाला जाणण्याचीही उत्सुकता आपणास पाहिजे. हा ईश्वर उर्फा सत्य आपल्यातच आहे आणि ज्या अर्थी तो आहे त्या अर्थी त्याला जाणण्याचाही मार्ग असला पाहिजे आणि ह्या मार्गावर जाण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करू. शुभम भवतु.
आता हा पुढे 8 ऑगस्ट 2ला लिहिलेला आहे. माझ्यातल्या परमेश्वराचा शोध म्हणजे माझ्यातला मीचा शोध होय. वरची सर्व आवरणं जशी गळत जातील तसतसा खरा मी उरणार आणि तो परमेश्वराचा अंश असेल. परमेश्वराचा अंश म्हणजे सत्याचा अंश आणि म्हणजे सत्यच ना. सत्य कसे असेल? ते चिरस्थायी असेल, काळाप्रमाणे बदलणारे नसेल. ते म्हणजे नित्य आणि अमर. नित्य काय आहे? शरीर मेल्यावर तर पंचमहाभूतात विलीन होणार, नष्ट होणार, म्हणजे ते असत्य. संपत्ती असत्य, नाती गोती घरदार मित्र देह हे सर्व असत्य. हा देह सोडल्यानंतर त्यात असणारी लिंग शरीर, कारण शरीर आणि महाकारण शरीर ही असत्य. शरीरातील तथाकथित कुंडलिनी शक्ती पण त्यामुळे असत्यच. हे सर्व नष्ट होताना या सर्वांना जन्म देणारी परमेश्वरी शक्ती मात्र नष्ट होत नाही. काळ नष्ट होताना दिसत नाही. काळ हजारो वर्षापूर्वी होता, आजही आहे आणि पुढेही हजारो वर्षे राहील. चंद्र सूर्य ग्रह निर्माण करणारी शक्ती कधी नष्ट झाल्याचं ऐकिवात नाही. एक वेळ चंद्रसूर्य कृष्णविवरात नष्ट होतील, असे हजारो सूर्य आणि त्यांच्या मालिका त्या विवरात नष्ट होतील. परंतु जे जात आहे त्याची उत्पत्ती कोठे होते? असे कोणते तेज आहे की ज्यातून हे सर्व उत्पन्न होते? पृथ्वीच्या पोटात तसेच सौरमंडळात असणारी ही उष्णता आली कोठून? आणि इतक्या हजारो वर्षे त्या उष्णतेला तोंड देऊनही पृथ्वीवर जे प्रचंड पाणी समुद्रात टिकले ते कसे? म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश ही सत्य आहेत काय? कारण लाखो वर्षानंतरही पंचमहाभूते ही नष्ट झालेली दिसत नाहीत. त्यामुळे माझा देह म्हणजे मी असे जरी वाटले, ती माया आली कोठून? तिची उत्पत्ती करणारा कोण आणि तिला नष्ट करणारा तरी कोण? ज्या अर्थी माझ्यात संशयात सत्याचा अंश आहे त्या अर्थी या मायेला उत्पन्न करणारी आणि नष्ट करणाराही मीच असलो पाहिजे. मग तो मी मला कसा शोधता येईल? तो मी माझ्या अंतर्गतच आहे यात शंका नाही. आणि तो शोधायचा असेल तर मला माझे अंतरंग पाहावे लागतील. अर्थात सर्व माझ्यात असल्यामुळे माझा गुरुही माझ्यातच वास करीत असेल आणि ज्या क्षणी त्याची भेट होईल तेव्हा खरा अंतरंग प्रवास सुरू होईल. शास्त्रांनी अंतरंगाच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत: जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. या त्या अवस्था आहेत. तोपर्यंत माया आहे. त्यातली तुर्या ही अवस्था शेवटची. त्यात मायाही दिसते आणि पलीकडची तुर्यातीत अवस्थाही समजते. ही खरी ज्ञानाची अवस्था समजली गेली आहे. मीचे ज्ञान करून देणारी स्थिती, मन मारून उन्मन केलेली उन्मनी. यातल्या पहिल्या 3 अवस्था सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या सामान्य व्यावहारिक अनुभवाला येतात. सध्या शरीर हे मीचे अस्तित्व असले तरी मनाने मीची व्याप्ती अथांग होऊ शकते. स्वप्न पाहताना हा मी कोठेही असू शकतो. तो फक्त देहाला व्याप्त न राहता अंतराळातही 4 खेपा मारून येऊ शकतो. पूर्वजन्म संस्कारानुसार या जन्मी न घेतलेले अनेक अनुभव तो घेऊ शकतो. स्वप्नात अनेक प्रकारची दर्शने घेऊ शकतो आणि त्यावेळी तरी त्याला ती सत्य वाटत असतात. एखादा माणूस भीतीने ओरडत उठतो तेव्हा त्या अंतिम क्षणापर्यंत तरी त्याला ती घटना स्वप्न वाटत नसून सत्यच वाटत असते आणि त्यामुळेच तो भीतीने ओरडतो. जागे झाल्यावर कदाचित अंगाला दरदरून घाम फुटलेला दिसतो आणि भानावर आल्यानंतर ती भीती ते स्वप्न होते, सत्य नव्हते हे त्याला समजते. हे जे स्वप्न आपण अनुभवतो तो लिंगदेह पाहत असतो. त्यामुळे अनेक वेळा अनेक स्वप्ने आपणास आठवतही नाहीत. काही वेळा आपण स्वप्नातही एक वेगळं स्वप्न पाहत असतो. ते स्वप्न त्यावेळी आपला कारणदेह पाहत असतो. मृत्यूच्या वेळी हा लिंगदेह आपल्या जडशरीरातून अलग होऊन
आपल्या कर्मक्रियमाणाप्रमाणे भोग भोगण्यासाठी दुसऱ्या समयोचित योग्य अशा शरीराची वाट पाहत असतो. योग्य शरीर मिळाल्यानंतर त्यात प्रवेश करून प्रारब्धाच्या भोगात पुन्हा अडकतो. माझ्या पूर्व आयुष्यात शवासनाचा अभ्यास करताना माझा धुसर असणारा लिंगदेह तसे काळ्याकुट्ट रंगाचा देह कारणदेह मी अनुभवला आहे. हा देह वायुमय असून कोणत्याही माध्यमातून आरपार जाऊ शकतो आणि ते एकात एक असे चपकल बसलेले असतात. त्यांना अनंत गती असते. एका क्षणात कोठेही जाण्याची त्यांची क्षमता असते. जी मनाची गती असते तीच त्यांचीही गती असते. माझ्या या आयुष्यातल्या घटना जेव्हा मी पाहतो तेव्हा माझे मलाच आश्चर्य वाटते. माझ्यातल्या मीचा अभ्यास करण्यास या घटना कितपत उपयोगी आहेत हे मला अजूनही समजलेले नाही. वयाच्या 27व्या वर्षापर्यंत मी माझे आयुष्य केवळ फक्त संसाराला वाहिले होते. परमेश्वरी कल्पनासुद्धा माझ्या मनात कधी आली नाही, परंतु सत्याची चाड होती. खोटे बोलण्याचा प्रसंग, पैसे खाण्याचा प्रसंग किंवा देण्याचा प्रसंग माझ्यावर कधीही आलेला नाही. त्यानंतर पुढची आठवण आहे 9 ऑगस्ट 2002. पहाटे 2:30ला जाग आली. गेले 3 दिवस मी पूर्ण मौनात आणि एकांतात आहे. बाहेरच्या जगाशी काही संबंध नाही असा एकांतवास मी पहिल्यांदाच अनुभवत आहे. काही दिशा मिळावी म्हणून हा प्रसंग होता. जाग आल्यानंतर पहिल्यांदा हेच लक्षात आलं की आपली पात्रता फार कमी पडते. तीव्र वैराग्याशिवाय 17वीचे क्षीर नाही असे महाराजांच्या श्री स्वात्मसौख्य या ग्रंथात म्हटले आहे. त्याची आठवण झाली. प्रवास इतका लांबचा आहे की अजून पहिले 2 मैल तरी चालणे झाले आहे का याची शंका आली. अजून खूप तयारी पाहिजे. देह चरबीने स्थूल झाला आहे. त्याची सगळी चरबी झटली पाहिजे. शुद्ध देहातच शुद्ध मन राहणार. त्यामुळे माझ्यातल्या कमीपणांची इतकी जाणीव झाली तीव्र की महाराजांपुढे कोणत्या तोंडाने मी त्यांच्या दर्शनाची इच्छा व्यक्त करणार. ते दर्शन सहन करण्याची ताकद माझ्या या क्षुद्र देहाला आहे काय. निरनिराळ्या वासना, अहंकार आदी मालिन्याने भरलेला हा देह आधी शुद्ध करायला पाहिजे. दुसऱ्यांचे दोष पाहण्याची वृत्ती, दुसऱ्यांची निंदा करीत असलेली वृत्ती, दुसऱ्यांच्या दोषावर टीका करणारी वृत्ती आणि शरीरात उत्पन्न झालेले अनेक दोष, त्यामुळे आवश्यक असलेली नाडी शुद्धता ही जर झाली नसेल तर देह पवित्र कसा होईल. आणि देहच पवित्र नसेल तर परमेश्वरी पवित्र मन तिथं कसं राहील. टीकाकार, निंदक यांच्यावरही शुद्ध प्रेम करता आले पाहिजे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असं जे तुकारामांनी म्हटलंय ते लक्षात घ्या. दासीपुत्र आणि स्वतःचा पुत्र यांना सारखीच वागणूक देणारा मी आहे काय. दुसऱ्यांच्या दुःखाची कल्पना मला स्वतःच्या दुःखासारखी येते काय. नाही हो, अभी दिल्ली बहुत दूर है. नंतर 9/8 मी रमण महर्षी यांचं मी कोण हे पुस्तक वाचून त्यांचं चरित्र वाचण्याची इच्छा झाली. त्यानंतर सिक्रेट सर्च इन इंडिया हे पॉल ब्रंटनचं पुस्तक वाचण्यात आलं. या सर्व वाङ्मयानी मी मोहित होऊन गेलो आणि एकांतात राहण्याचा प्रयोग केला. परंतु विचारांती हे लक्षात आलं की हत्तीच्या कळपात म्हैस राहत नाही, मेंढरांच्या कळपात वासरू राहत नाही. तसं प्रत्येकाचा एक विशिष्ट प्रवास ठरलेला असतो. महाराज नाही कशालाच म्हणत नाहीत. त्याप्रमाणे माझा हा विशिष्ट संप्रदाय ठरलेला आहे आणि त्याचा मार्गही ठरलेला आहे. त्याच मार्गाने माझा प्रवास होणार आहे. याचा अर्थ इतर काही समजावून घ्यायचं नाही असा नाही. सर्व समजून त्या त्या गोष्टींचा उपयोग तुमच्या दृष्टीने करा असा याचा अर्थ आहे. मग तो प्रवाह नाला असो, नदी असो, ओढा असो, शेवटी एकाच समुद्राला जाऊन पोचणार आहेत. सर्वांचं अंतिम सत्य एकच आहे. नाहीतर इतके विविध संप्रदाय एकाच धर्मात निर्माण झाले नसते. प्रत्येकाचे काही संस्कार असतात.
त्यानुसार त्याचा पुढचा मार्ग ठरला जातो आणि त्या दयाळू परमेश्वराचे त्या प्रत्येक प्रवाशावर लक्ष असते. सध्याच्या काळाला अनुसरून श्रींनी त्यांच्याही मूळ कार्यात बदल करून हाती तुळशी माळ धरली. तुकारामाच्या देहूच्या वाऱ्या सुरू केल्या. हे मी माझ्या सद्गुरूंविषयी बोलतोय. भक्ती हेच ज्ञान हे बिंबावलं. त्यांचा पत्रव्यवहार वाचला तर त्यांनी संप्रदायापुढे एक व्यवस्थित असा मार्ग ठेवला आहे हे दिसून येते. दुर्दैवाने सांप्रदायिकांचे सुद्धा त्याकडे लक्ष नाही आणि विनाकारण हे लोक कर्मकांडाला कवटाळून बसले आहेत. त्यात संप्रदाय नष्ट होत आहे, कोणाचंच लक्ष नाही. तेव्हा ही शक्ती आपणा सर्वांना मिळो ही प्रार्थना. पुढचा अनुभव लिहिला आहे. गुरुवार एकादशी 27/2/2003. पहाटे 5-5:30ची वेळ. श्री गोंदवलेकर महाराज स्वप्नात आले. रंगाने काळे सावळे, सुमारे 5 फूट 2 इंच उंच, विवस्त्र, दिगंबर अवस्थेत बसलेले. मी त्यांच्यासमोर बसलो. त्यांनी म्हटलं, अरे एवढा समुद्र समोर पसरलेला असून तू फक्त 2 चमचेच घेतलेस. ते बराच वेळ काहीतरी खूप बोलत होते, पण बरंचसं त्यातलं लक्षात नाही राहिलं. नंतर त्यांनी मला दुसऱ्या ठिकाणी नेले. ते आसनावर बसले. आता त्यांची कांती अधिक दिव्य दिसत होती. जवळच कार घरी आलेल्या एक बाई दिसल्या. महाराज शांत बसलेले होते. ते पुन्हा काहीतरी बोलतील म्हणून मी 10 मिनिटं वाट बघत बसलो, परंतु ते नंतर काहीच बोलले नाहीत. पण आता त्यांचे फक्त कमरेखालचे शरीरच दिसत होते. कमरेच्या वरचा भाग दिसत नव्हता. बराच वेळ वाट पाहिली, मग जाग आली. त्या ज्या बाई बसलेल्या होत्या त्या माझ्याकडे आदल्या दिवशी आलेल्या होत्या आणि मार्ग कोण, गुरु कोण हे विचारत होत्या. तर महाराजांनी हे दाखवून दिलं की त्यांना माझ्याकडे पाठव. आज माघ शुद्ध द्वादशी पहाटे सूर्योदयाच्या आधी हे स्वप्न पडले आणि त्यांचं चरित्र वाङ्मय उघडून पाहिलं तर योगायोग असा की नेमके त्याच सुमाराला महाराजांचा जन्म झालेला होता. 11 जानेवारी 2005. आत्ता जाग आली. हे पहाटे 2:30ला लिहिलेलं आहे. श्री महाराजांच्या समाधीचे संपूर्ण दृश्य अथपासून इतिपर्यंत संपूर्ण पाहिले. कवटीच्या ठिकाणी, टाळू विशिष्ट ठिकाणी रंध्र पाहिले. डोळे, नाक, लिंग आदी ठिकाणे स्पष्ट पाहिली. श्वास संपूर्ण जाण्याची क्रिया पाहिली. संपूर्ण शरीर ताठ झालेले पाहिले. मांडी घातलेल्या अवस्थेत जमिनीत 3 फूट खाली खड्डा खणलेला होता. पाहता पाहता माझेही शरीर ताठ होऊन गेले. अर्थ समजला नाही. हे दृश्य अगदी ताजे पाहिले. शुक्रवार 21/1/2005. रामनामाचे संकीर्तन चालू होते आणि अचानक संपूर्ण समाधीचा अनुभव आला. शरीर कडक झाले. शरीर धारण करणारा म्हणजे शंकरने आत्मा म्हणजे राम. चैतन्य म्हणजे राम. राम म्हणजे आत्मा राम. अयोध्येचा राम नव्हे. 4 जण माझ्या सोबत होते. माझ्यापेक्षा थोड्या खालच्या पातळीचे असतील कदाचित. त्यांनाही नमस्कार केला आणि आत्मानंदात बुडून गेले. शरीराला उत्पत्ती स्थिती लय आहे म्हणून शंकराचं वस्तीस्थान स्मशान आहे. शंकर रामाची पूजा करतात. राम हा पुरुष नाही, स्त्री नाही आणि नपुसकही नाही. तो आत्मा राम चैतन्य आहे. सीता वृत्ती आहे म्हणून रामाने चैतन्याने सीतेचा म्हणजे वृत्तीचा त्याग केला. तिला वनवासात पाठवले. आपण इतिहास समजतो म्हणून रामाचा राग करतो. राम 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 2 अक्षरांचे काम. राम रसनेचा निजधर्म असं स्वात्मसौख्यात म्हटलेलं आहे. म्हणजे रामाचं उच्चारण, रामनामाचं उच्चारण, आत्मारामाचं उच्चारण करणे हा जिव्हेचा रसनेचा स्वधर्म आहे हे आपण ओळखले पाहिजे. राम म्हणजे शुद्धी. शुद्धत्व करून प्राप्त घेण्यासाठी मनापासून आत्मारामाचे चिंतन हवे. सीता सोडविली जानकी. जानकी म्हणजे जिनी वृत्ती धारण केली आहे अशी वृत्ती लोप झाल्याशिवाय जन्म मरण टळत नाही.
सीता जमिनीतून उत्पन्न आणि जमिनीतच नष्ट झाली. गोंदवलेकर महाराजही सांगतात की राम म्हणजे अयोध्येतला राम नाही. महाराजही स्वात्मसौख्यात रामाचं असंच वर्णन करतात. मी कधीही रामनामाचा जप करीत नसताना माझ्याकडून रामनामाचा जप चालू असताना संपूर्ण समाधीचा श्री महाराजांनी अनुभव द्यावा हे एक आश्चर्यच आहे. आता इथे आपली वेळ संपली आहे, सगळा अर्धवट राहिला आहे. पुढे आपण पुढच्या भाषणामध्ये चालू करू. आवडलं तर आनंद माना. पुढच्या वेळी भेटू. नमस्कार.